नमस्कार. आज 22 एप्रिल 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. काल 21 एप्रिल 2026 रोजी नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे होता व नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे हा 2006 पासून चालू झालेला आहे व याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिलात तर 21 एप्रिल 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्ली येथील मेटकाफ हाऊसमध्ये भारताच्या प्रशासकीय सेवांच्या पहिल्या तुकडीला संबोधित त्यांनी पहिल्यांदा केलेलं होतं. मग त्यामधील काही भाषणामधील प्रमुख मुद्दे होते पहा. एक आहे कर्तव्यनिष्ठा. कर्तव्यनिष्ठाबद्दल बोलत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं पहा की प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजकारणापासून दूर राहून केवळ जनसेवेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी यामध्ये दिलेला होता. त्यानंतर दुसरं होता पहा प्रामाणिकपणा. निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची शिकवण त्यांनी यामध्ये दिली होती. व तिसरा पॉईंट होता पोलादी सांगाडा व हा अतिशय महत्त्वाचा आहे पहा. कधी पण तुम्ही ज्या वेळेस स्टील फ्रेम ऑफ इंडिया शोधता त्यावेळेस नक्कीच आपलं एकच गोष्ट लक्षात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे पहिलं भाषण दिलं होतं 21 एप्रिल 1947 रोजी पोलादी सांगाडा. आता पोलादी सांगाडा म्हणजेच काय आहे तर पहा, नागरी सेवक हे देशाच्या प्रशासकीय रचनेचा मुख्य आधारस्तंभ आहेत ज्यांनी देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवली पाहिजे. त्यासोबत चौथा पॉईंट आहे पहा लोककल्याण. सेवकांनी लोकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. अशा 4 गोष्टींवरती त्यांनी प्राधान्य देत जे IAS ऑफिसर्स आहेत त्यांना पहिल्यांदा त्यांनी संबोधित केलं होतं. मग ती तुम्हाला पण उद्या IAS ऑफिसर्स व्हायचं आहेत. मग IAS ऑफिसर झाल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणार आहात तर कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, पोलादी सांगाडा आणि शेवटचा पॉईंट जो होता तो होता लोककल्याण. आपल्याला काम करायचं आहे व अगदीच पहा रूल ऑफ लॉ आपला एस्टॅब्लिश करायचा आहे. त्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी IAS ऑफिसर्स किंवा IPS ऑफिसर्स किंवा IFS ऑफिसर्स यांना त्यांनी स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं संबोधलेलं होतं. मग अगदीच तुम्ही पण लवकरात लवकर IAS, IPS, IFS ऑफिसर्स व्हावं व देशसेवेमध्ये आपलं योगदान द्यावं यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. शतकाअखेरीस वनांच्या कार्बन शोषक क्षमतेत दुप्पट वाढ अपेक्षित. म्हणजे पहा, जे झाडं आहेत ते नव्याने दुप्पट पद्धतीने कार्बन शोषण करतील असं एक रिसर्च आपल्याला समोर आलेली आहे. पण याचा परिणाम क्लायमेट चेंजवरती होईल का, म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम होईल का, तर अद्याप त्यांनी पहा निष्कर्ष काढलेले नाही आहेत. फक्त त्यांनी काय म्हटलं की जी वनांची जे वृक्षतोड होत आहे, वृक्षतोड झाल्यामुळे पहा जे स्पेस निर्माण होत आहे व स्पेस निर्माण झालं की अगदीच आपल्याकडे कार्बन तर जास्त दिवसेंदिवस वाढत आहे, बरोबर. मग जे झाडं पूर्वी 50% कार्बन डायऑक्साईड ऑब्झर्व करत होते ते आता 100% ऑब्झर्व करत आहेत. मग यासाठी अगदीच हे बेटर आहे आपल्या क्लायमेट चेंजसाठी किंवा क्लायमेटसाठी हे बेटर आहे. परंतु त्याचे इम्पॅक्ट काय होतील अद्याप त्यांनी रिसर्च समोर आलेली नाही आहे. मग ही रिसर्च चालू आहे. बाकी ते अभ्यास नेमकं काय सांगतो हेच सांगत आहे की बाबा हवेत सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आता ते दुप्पट पद्धतीने शोषून घेत आहेत, पण त्यांचे इम्पॅक्ट आपल्याला अद्याप समोर आले नाहीत. मग न्यूज इन प्रोसेस आहे. कदाचित 1-2 दिवसानंतर किंवा 1-2 महिन्यानंतर किंवा 1-2 वर्षानंतर पहा आपल्याला याचे इम्पॅक्ट समोर येतील. मग त्यावेळेस आपण ही न्यूज पाहूयात. आता सध्याला फक्त एवढं लक्षात घ्या की ऑब्झर्प्शन जास्त होत आहे. ओके. त्यानंतर शस्त्रसंधीवर सावट, मुदतवाढीस ट्रम्प यांचा नकार, इराणकडून चर्चेबाबत निर्णय नाही. ओके. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय पहा की इराण नक्की चर्चा करेल. आशा आहे की ते चांगला करार करतील आणि त्यांच्या देशाला उभारणी देतील, पण काहीही झाले तरी त्यांच्याकडे अण्वस्त्रे कदापि असणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा तोच उच्चार त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर इराणच्या आणखी एका तेल टँकरवरती कारवाई अमेरिकेने केलेली आहे. मग इराण पण म्हटलेलं आहे की जे काही याच्या पुढे होईल त्याला सर्वस्वी अमेरिका जबाबदार असेल. म्हणजे एकीकडे डोनाल्ड ट्रम्प पण ऐकायला तयार नाहीत व दुसरीकडे इराण पण ऐकायला तयार नाहीत. मग अगदी पाहूयात की याचं पुढे काय होईल, कारण अगदी आपण प्रेडिक्शन याबाबतीत तर नक्की करू शकत नाही. नेक्स्ट आहे पंतप्रधानांविरोधातील आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीची चौकशी करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे शेतीच्या क्षेत्रफळावर आधारित खते वाटप, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, नव्या धोरणावर प्रश्नचिन्हे. पहा, देशातील युरिया खत वितरण व्यवस्थेत केंद्र सरकारने जितकी जमीन तितके खत या तत्वावर आधारित नवे धोरण लागू केले आहे. त्यानिमित्ताने शेतजमिनीचा पोत आणि पिकांची गरज विचारात न घेता केवळ शेतीच्या क्षेत्रफळावर म्हणजेच हेक्टरवर आधारित खत वाटप केले जाणार असल्याचे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ओके. म्हणजे पहा, जर एकीकडे तुम्ही पॅनिक सिच्युएशन जर स्वतःहून जर क्रिएट केलात ना तर त्याचा इम्पॅक्ट इथं नक्की जास्त होईल. मग पाहूयात की आता सरकार याबद्दल काय आणखीन स्टेप्स उचलेल. पण पहा, न्यूज इन प्रोसेस आहे. मी परवा दिवशीच्या पण न्यूजपेपरमध्ये सांगितलं होतं अल निनोपासून हे सर्व काही चालू झालेलं आहे. मग नक्कीच पहा
महाराष्ट्र गव्हर्नमेंट थोडे थोडे पावलं उचलत आहे. मग आता याचे जर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार असतील तर नक्कीच पहा महाराष्ट्र गव्हर्नमेंट थोडंसं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण घेऊन येईल. मग त्यासाठी न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा, आपण याबद्दल पाहणारच आहोत. नेक्स्ट आहे द्रष्टा जॉब्स, व्यवहारी कुक नंतर रचनाकार जॉन आता येणार आहेत. म्हणजे पहा तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी ॲपल कंपनीचे मुख्य अधिकारी टिम कुक यांनी निवृत्तीची घोषणा केली असून त्यांच्या जागी आता जॉन टर्नर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते 1 सप्टेंबरपासून ॲपलची धुरा सांभाळतील. व ॲपलचे संस्थापक कोण होते तर स्टीव्ह जॉब्स होते. त्याच्यानंतर पहा त्यांचेच सहकारी टिम कुक CEO झाले. मग आता त्यांच्यानंतर त्यांचे सहकारी जॉन टर्नर्स हे CEO होणार आहेत ॲपलचे. मग आता अगदीच पहा त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे ॲपल इंटेलिजन्सची. कारण पहा ॲपल इंटेलिजन्स हे सॅमसंगपेक्षा थोडंसं मागं पडलेलं आहे. मग अगदी जेमिनी पण त्यामध्ये येणार आहे. ओके ठीक आहे, पाहूयात आपण ॲपल इंटेलिजन्स वगैरे कसं पुढे जाईल. फक्त अगदी CEO याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात सरळ सेवेला, त्यानिमित्ताने ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला ST बद्दलची धोरणं आहेत, स्किप करू शकता. मणिपूरमध्ये पुन्हा अशांतता, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा दलाकडून गोळीबाराचा आरोप, 1 जखमी तिथं झालेले आहेत. व परत एकदा 7 एप्रिलपासून मणिपूर आता परत जळण्याच्या सिच्युएशनमध्ये आहे. ओके, मग केंद्र सरकारने लवकर पावले उचलतील अशी एक अपेक्षा आपण नक्कीच बाळगूयात. नेक्स्ट आहे पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक, हल्ल्याच्या वर्षपूर्ती निर्मित चोख सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे. यासोबतच पहा दहशतवादी हल्ल्यातील 26 बळींची नावे कोरलेले काळ्या संगमरावर बनवलेले हे स्मारक लिद्दर नदीच्या काठावर उभारण्यात आले आहे. कोणती नदी आहे पहा, लिद्दर नदी. ओके, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो या निमित्ताने. पहलगाम येथून कोणती नदी वगैरे जाऊ शकते. ओके, प्रश्न बॅकवर्ड लिंकेजेसनुसार विचारला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर भक्तांच्या रक्षणासाठी संविधान धावून येणार नाही का असं सुप्रीम कोर्टाने सवाल विचारला आहे. तर नक्कीच येईल पहा. व कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे कॉन्स्टिट्युशनलिझम आणि सोशल मोरॅलिटी याबद्दल आपण चर्चा काल केली होती. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा जपानने काय केलेलं आहे, संरक्षण निर्यातीवरील जपानचे निर्बंध जे आहेत ते त्यांनी मागे घेतलेले आहेत. म्हणजे जपान आता पहा डिफेन्स इक्विपमेंट जे आहे ते एक्सपोर्ट करणार आहे. मग त्यावरती चायनाने काय थोडंसं निराशा वर्तवलेली आहे की जपान तू खूपच शांत देश होतास, मग तू असं का निर्णय घेऊ शकतास, असं असं चायनाचं बेसिकली म्हणणं आहे. मग यावरून बॅकवर्ड लिंकेजेसमधून UPSC प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा की जपानने चायनाचं जपान आणि चायना या दोघांमध्ये भांडण आहे पहा एका आयलँडबद्दल. ओके, ते आयलँडचं नाव लक्षात ठेवा पहा, सेनकाकू आयलँड. ओके, सेनकाकू आयलँड. व त्यावरती कोण कब्जा केलेला आहे तर जपानने कब्जा केलेला आहे. ओके, तर हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, UPSC असे प्रश्न विचारते. त्यामुळे जपान आणि चायना या दोघांच्या भांडणामध्ये कोणतं आयलँड आहे तर सेनकाकू आयलँड आहे व जपानने त्यावरती कब्जा केलेला आहे. हा प्लीज मोस्ट IMP टॉपिक आहे पहा, लास्ट इयर चर्चेमध्ये होतं, त्यासाठी याला लक्षात ठेवायचं आहे सेनकाकू आयलँड. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे आता अगदी बाकी GDPत वाढीची शक्यता वगैरे ही आपल्यासाठी जास्त गरजेचं नाही. फक्त लक्षात ठेवा की जपानने निर्बंध मागितले ते आता एक्सपोर्ट करणार आहेत. व हे सांगण्यामागचं माझं कारण हेच होतं की बॅकवर्ड लिंकेजेसमधून सेनकाकू आयलँड विचारलं जाऊ शकेल ज्याच्यावरती जपानचा कब्जा आहे. ओके, डन. त्यानंतर पुढे चला पहा, पॉलिटिकल बातम्या जास्त आहेत त्यामुळे आज मी खुश आहे. म्हणजे जास्त मला विश्लेषण करण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. यहुदी यातनांचा आधार हे पण स्किप करू शकता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोणतं सरकार येईल याबद्दलचा आर्टिकल आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे उत्तेजकांच्या विळख्यात भारतीय ॲथलेटिक्स क्षेत्र कसे बाहेर पडेल. पहा, ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट AIU यांनी भारत देशातील जवळपास 148 खेळाडूंना उत्तेजकाच्या सेवनामुळे बाद केलेला आहे. यामुळे पहा जे खेळाडू 148 होते त्यांच्यासोबत भारत देशाचं नाव जोडलं आहे, इंडिया हे नाव जोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे अगदीच किंवा पहा तुम्ही आता अगदी याला जर आणखीन थोडक्यात इलॅबोरेटिव्ह पद्धतीने जर समजून घ्यायचं म्हटलं, तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याच्या बाहेर जाता त्यावेळेस तुम्ही तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता. म्हणजे विभाग स्तरावर गेल्यानंतर तुम्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता, बरोबर आहे. व जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याचं प्रतिनिधित्व करता व तालुक्याच्या ठिकाणी गावाचं प्रतिनिधित्व करता. अगदी त्याच पद्धतीने पहा नॅशनल लेवलवरती जर गेलात तुम्ही तर स्टेटचं प्रतिनिधित्व करता व ग्लोबल लेवलवरती गेल्यानंतर इंडियाचं प्रतिनिधित्व करता. मग जे 148 खेळाडू म्हणजे जे ॲथलेटिक्स होते त्यांनी उत्तेजक द्रवपदार्थांचं त्यांनी सेवन केलं होतं व जी टेस्ट केली जाते ते ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट याच्यामार्फत ती टेस्ट कन्सिडर केली जाते पहा. व या टेस्टमध्ये भारतीय
जे ॲथलेटिक्स आहेत ते 148 भारतीय खेळाडू तिथं काय झालेत बाद ठरलेले आहेत. यामुळे पहा त्यांना बाजूला केलेलं आहे किंवा त्यांना बंदी आणलेली आहे. मग अगदी त्यांना बाद ठरवल्यानंतर पहा त्यावरती नाव कोणाचं आलं तर इंडिया, जे इंडियन ॲथलेटिक्स आहेत त्यांना बाद केलं असं त्या रिपोर्टमध्ये नाव आलं. मग अगदी पहा ही आकडेवारी जर तुम्ही पाहिला तर अतिशय जास्त आहे. म्हणजे रशियाची 66 आहे, त्याच्यानंतर उर्वरित जे देश आहेत त्यांची पण आकडेवारी कमीच आहे, पण भारत देशाने यावर्षी जास्त कळस गाठलेला आहे असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. व पहा प्रॉब्लेम कुठं आहे तर नक्कीच इथं भारत देशाचं नाव इथं जोडलेलं आहे, त्यामुळे भारत देशाच्या वरती इथं नामुष्की आलेली आहे. बाकी पहा रशियाचे 66 जरी खेळाडू असले ना तर रशिया खुलेआम तसं त्यांना देतं, त्यांचे जे खेळाडू आहेत ना त्यांना खुलेआम सपोर्ट त्यांनी करतात. व अगदी पहा त्यांनी जर ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट यांनी जर ती टेस्ट केली ना तर या टेस्टला त्यांनी त्यांचे डॉक्युमेंटच बाजूला करतात. ओके, म्हणजे तिथे जर जे सॅम्पल दिलं जातं पहा, जे सॅम्पल कलेक्ट केलं जातं ना त्याऐवजी जसं पुणे पोर्श कार अपघातामध्ये पहा त्यांच्या आईने काहीतरी ब्लड टेस्टचे सॅम्पल वगैरे दिले होते, म्हणजे त्या मुलाच्या ब्लडमध्ये अल्कोहोल होतं, यामुळे त्यांच्या आईचे तिथे सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते. अगदी तसंच पहा इथे पण रशिया काय करतं तर स्वतःच्या खेळाडूचे न देता दुसऱ्या खेळाडूचे सॅम्पल तिथं बदलतं. व अगदी हे भरपूर वेळेस झालेलं आहे. रशिया खुलेआम सपोर्ट करतं त्यांच्या खेळाडूला की बाबा तुम्ही उत्तेजन जे पदार्थ आहेत ना ते तुम्ही घ्या, परंतु अगदी भारत देश तसं करत नाही. भारत देश इथिकल आहे असं संपूर्ण जगाला माहिती आहे. व असं असताना भारतीय खेळाडू जर उत्तेजन पदार्थाचं जर सेवन करत असतील व त्यामुळे जर इंडियाचं नाव खराब होत असेल तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मग यासाठी भारत सरकार लवकरच कडक पावले उचलेल असं भारताचं जे महासंघ आहे, ऑलिम्पिक महासंघ, यांनी पण म्हटलेले आहेत. ही न्यूज पहा इथे देण्यात आलेली आहे. उत्तेजकांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी AFIचे आश्वासन. ॲथलेटिक्स सचोटी विभागाने भारताला उत्तेजन सेवनामध्ये सर्वाधिक धोका असलेला देश म्हणून घोषित केल्यामुळे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची मोठी नाचक्की झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध स्पर्धा नाडा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिळून या श्रेणीतून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दोघांनी पण दिलेले आहेत. यानंतर पहा 2036ची ऑलिम्पिक स्पर्धा भारत देशात व्हावी यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असताना अशा पद्धतीची नामुष्की भारत देशावरती येणं हे दुर्दैव मानलं जात आहे. ओके, तर नक्कीच आपण या विळख्यातून बाहेर पडू. त्यानंतर पहा पोलीस भरतीमध्ये पण अशा पद्धतीने उत्तेजन जे पदार्थ आहे ते घेण्याचे भरपूर केसेस समोर आलेले होते. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं पहा की भारत देशामध्ये जास्त पद्धतीने जनजागृती करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे काही खेळाडू असे आहेत पाहताना की माहितीच नसतं की हे उत्तेजक पदार्थ वगैरे आहे. या कारणानिमित्त पण हे 148 खेळाडू जे आहेत ते बाद ठरवण्यात आलेले आहेत. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. आता अगदीच भारत सरकार यावरती पावले उचलणार आहे व एक बिल पण पेंडिंग आहे आपल्या लोकसभेमध्ये. मग ते बिल पारित झाल्यानंतर आपण याबद्दल नक्कीच चर्चा करूयात. म्हणजे न्यूज इन प्रोसेस आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा आता बाहेर थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे खूप डिस्टर्बन्स होणार आहे. त्यामुळे आजचं जे द हिंदूचं जे आर्टिकल एक महत्त्वाचं आहे त्याला आपण उद्याच पाहणार आहोत. यशवंत वर्मा यांचं फ्युचरबद्दल हे आर्टिकल डिस्कस करण्यात आलेलं आहे. व कालचं व आजचं जे मॅगझिन आहे ते मी इन्क्लूड करून लवकरच PDF त्याची देईन. याबाबत काही शंका काही सजेशन असेल तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.